नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटा चॅनल ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण धमाल करणार आहोत, कारण आज आपण आलोय गावी स्वप्नील दादा आणि अनिताताईच्या हळदीसाठी. आणि कोळीवाड्यातील हळदी कशी असते तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे, आणि कोळी परंपरा कशी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमधून अनुभवता येणार आहे. सो व्हिडिओच्या नक्की सोबत राहा. आपण आलो आहोत आपल्या गावदेवीचं मान देण्यासाठी, म्हणजे आई उडबलकरणीचं मान देण्यासाठी. आता सकाळी लागली म्हणजे हळद लागली, त्यानंतर आता हार घालण्यासाठी आपण देवळात नेणार आहोत, म्हणजे मंदिरामध्ये. हा सुद्धा कार्यक्रम मोठा असतो, पण त्याच्या आधी गावदेवीला त्याचं मान दिला जातो, आणि त्यासाठी आपण आलेलो. आता माझ्यासोबत कोण कोण आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, सूरज, आविष्कार दा, सुजल. आज आम्ही माझ्या भावाच्या लग्नानिमित्त जे गावी आलो, त्याच्या निमित्त आम्हाला एक गावदेवीचं दर्शन झालं आहे. त्यामध्ये आमचा एक आनंदाचं असं वातावरण आहे. सर्व कुटुंबातले आणि एकत्र येऊन या मंदिरामध्ये येतो आम्ही, आणि भरपूर वर्षानंतर आमची येण्याची इच्छा असते, पण कोणत्या ना कोणत्या एक योग कार्य येतो, त्याच्यामध्ये आम्ही देवीच्या दर्शनासाठी आल्यास आमचं भाग्य समजतो. नाहीतर आम्ही असं कामानिमित्त, कोणी जॉबनिमित्त असं बाहेर असतं, त्या बाहेर असल्यामुळे हा योग मिळत नाही. परंतु आज लग्नानिमित्त आणि हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व क्षितिज, एक माझा भाऊ आहे तो पण आला आहे, आणि सर्व सूरज, या सर्वांनी मिळून आज आम्ही, काका बोलले की मंदिरात जायचं, मग आम्ही म्हटलं की चला जाऊया मंदिरामध्ये, आणि त्या निमित्ताने आमचं देवीचं दर्शन तरी होईल. मित्रांनो, हे बघा काजू, म्हणजे आता येतात आहेत, आलेत ते थोडे कच्चे आहेत एकदम. भरपूर आले ते, आता येतील इथे. याचा आम्ही उपयोग कधी करायचो माहिती जास्त, दादा आठवते रंगपंचमीला? हा, रंगपंचमीला जाम मजा करायचो. आणि हे भाजून खायला ती मजा आहे ना, ती वेगळीच आहे. कुठे पिकलेली? मित्रांनो, करवंद एक गावी आल्यावर हे जे सुख आहे ना ते गावीच मिळतं, आणि गावी आल्यावर हे खायला एक वेगळीच मजा असते. बघा कसं आहे लागतं, खूप छान. म्हणजे आपण विकत घेणं आणि झाडावर तोडून खाणं एक वेगळीच मजा असते.
मित्रांनो, सकाळी आता आपल्या स्वप्नील दादाची आणि अनिता ताईची हळद पार पडली. त्यानंतर आपण मंदिरामध्ये म्हणजे कोळीवाड्याची परंपरा आहे की दुपारच्या वेळेस मंदिरामध्ये हार घालायला जातो. त्यानंतर मग संध्याकाळी नाच असतो. म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला नाच म्हणजे गोमूचा नाच काही वर्षांपासून बंद होता, पण आता पुन्हा चालू होतोय. कारण आता शिमगा सुद्धा आलाय आणि शिमग्यामध्ये या नाचता नाचता शंकरसूर सुद्धा आलेला आणि एक गोड पात्र सुद्धा साकारलेलं. म्हणजे लहान मुलं आलेली आणि सगळ्यांकडून जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून थोडीशी रक्कम जमा केली आणि ते नंतर पार्टी वगैरे करतील. पण हा क्षण कसा असतो ते तुम्हाला या व्हिडिओमधून अनुभवता येणार आहे. घरी भागवले लोकांची दर्याची दौलत कुणाची रे आम्हा घरी भागवले लोकांची. ही दर्याची दौलत कुणाची रे आम्हा घरी भागवली लोकांची. तुला रे नारळ देई नदारा वर्षाला. नववर्ष सागर तुला रे नारळ देई नदारा वर्षाला. भागवले लोकांची. ही दर्याची दौलत कुणाची रे आम्हा घरी भागवले लोकांची. हिंदू धर्माचे नाव त्यांनी राखले आणि त्यांनी उदय बनवला. हिंदू धर्माचे नाव त्यांनी राखले. शूरवीर होऊन गेले हिंदू धर्माचे नाव त्यांनी राखले. कोंढाणा किल्ल्यावर घोरपड चढविली हो. 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 हिंदू धर्माचे नाव त्याने राखले. तानाजी हिंदू धर्माचे नाव त्याने राखले. निघून गेले वीर तानाजी हिंदू धर्माचे नाव त्याने राखले. उडून घेऊन पाहिजे.
मित्रांनो, त्रिशूल आहेत ना संकासूर बनवून आलाय आणि आपला भाई घाबरलाय. काय घाबरतोस का तू संकासूरला? भीती वाटते का? मारते तो. आणि म्हणजे ही एक मजा असते, कारण जेव्हा हळद असते किंवा लग्न वगैरे असं ना, लग्न कार्यामध्ये छोटं मोठंसं असं सोंग घेतलं जातं आणि घरातले जे नातेवाईक आहेत त्यांच्याजवळ एक मजेशीर गंमत म्हणजे पैसे मागितले जातात आणि हा सोहळा एक वेगळाच अनुभव देतो आणि खूप छान असतो. तर नक्कीच अजून संकासूर तिथे आणि हा अजून घाबरला म्हणून माझ्या मांडीवर बसलाय. बघा तो संकासूर आला. बोलाव त्याला, बोलाव.